पुढची मोठी बातमी आपण बघूया। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील आणि राज्यातील गॅस पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालेला आहे। व्यावसायिक वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात आलाय आणि याचे परिणाम आता थेट हॉटेल व्यवसाय, औद्योगिक क्षेत्राबरोबरच शालेय पोषण आहारावर सुद्धा होताना दिसतोय। व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे शालेय पोषण आहार शिजवायचा कसा, असा प्रश्न पोषण आहार बनवणाऱ्या महिला बचत गटांना पडलेला आहे। गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर आगामी काही दिवसातच शालेय पोषण आहार बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे गॅसच्या पुरवठ्यावरती मोठा परिणाम झाला आहे। आता आपण आहोत मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयामध्ये। खरं तर महाराष्ट्र शासनाची मध्यान्ह भोजन योजना आहे आणि व्यावसायिक वापराचा जो गॅस आहे तो गॅस पुरवठा बंद केल्यामुळे आता कुठेतरी जी शाळेमध्ये मध्यान्ह भोजन योजना आहे त्याच्यावरही त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय, या बचत गटाच्या महिला आहेत। या बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे महात्मा गांधी विद्यालय आहे येथे मध्यान्ह भोजन योजना राबवली जाते आणि या मध्यान्ह भोजन योजनेतील जो स्वयंपाक आहे हा स्वयंपाक बनवण्यासाठी या ठिकाणी गॅसचा वापर केला जातो। मात्र व्यावसायिक वापरावरील गॅसवर बंदी आणल्यामुळे आता या जो मध्यान्ह भोजन आहे या स्वयंपाक करण्यावरती सुद्धा मर्यादा आल्यात। या महिलांकडे आता काहीच टाक्या शिल्लक आहेत। यानंतर मात्र या महिलांना आता टाक्या मिळणार नाहीत। ताई, काय सांगाल, खरं तर तुम्ही शाळेचा पोषण आहार तयार करता, आता तुमच्याकडे किती गॅस शिल्लक आहेत? आमच्याकडे सध्या 3च गॅसच्या टाक्या उपलब्ध आहेत आणि आम्हाला खरं तर आणखी महिनाभर, 1 महिना पुढे, एप्रिल महिना पूर्ण हा शाळेचा असतो। तर आम्हाला 3 टाक्या या साधारण 3 ते 4 दिवसाला 1 टाकी लागते, पण आमच्याकडे 3च टाक्या असल्यामुळे आमचा आता पोषण आहार